खेळ असा दाखवा की जिंकता आलं नाही तरी आपली छाप सोडता आली पाहिजे। मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुळ कदम पुणे येथून आपले स्वागत करतो। अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा नागरिकांचा मागास वर्ग यांच्यासाठी ज्या जागा राखीव असतात त्या जागेवर जर एखाद्या व्यक्तीला निवडणूक लढवायची असेल तर त्याने नामनिर्देशन पत्रासोबत जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे। कारण सन 2006 चा महाराष्ट्र अधिनियम आणि महाराष्ट्र अध्यादेश यामध्ये महाराष्ट्र शासनाने सुधारणा केलेली आहे। यानुसार राखीव जागेसाठी जो कोणी व्यक्ती निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असेल त्याने नामनिर्देशन पत्रासोबत नामनिर्देशन पत्र भरण्याच्या दिनांकापूर्वी आपल्या जातीचे पडताळणीसाठी पडताळणी समितीकडे तसा अर्ज केलेला असेल परंतु तिला वैधता प्रमाणपत्र मिळालेले नसेल तर नामनिर्देशन पत्र भरण्याच्या पूर्वी जो काही तिने पडताळणी समितीकडे अर्ज केलेला होता त्याची सत्यप्रत आणि ती व्यक्ती निवडून आल्याच्या 3 महिन्याच्या आत वैधता प्रमाणपत्र सादर करेल यासाठी हमीपत्र देणं आवश्यक असेल। अशी सुधारणा जरी केली असेल तरी जिने हमीपत्र दिलेले आहे त्यानुसार तिने जर वैधता प्रमाणपत्र देण्यास कसूर केला तिची निवड रद्द झाल्याचे मानण्यात येईल। ही देखील सुधारणा या अधिनियमात करण्यात आलेली आहे आणि राज्य शासनाने ग्रामपंचायत कायद्यात त्याचप्रमाणे सुधारणा करून राखीव जागेसाठी निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीने नामनिर्देशन पत्रासोबत जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक केले आहे। त्यामुळे अशा व्यक्तींना नामनिर्देशन पत्रासोबत जातीचे प्रमाणपत्र हे पडताळणीसाठी पडताळणी समितीकडे अर्ज केलेला आहे तर त्याची एक सत्यप्रत किंवा अर्ज केल्याचा इतर पुरावा नामनिर्देशन पत्रासोबत द्यावा लागणार आणि निवडून आल्यानंतर 6 महिन्याच्या मुदतीत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र हे दाखल करावे लागेल। म्हणजेच आता ही बाब लक्षात घ्या की 31 डिसेंबर 2023 नंतर होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र हे सादर करण्यासाठी 12 महिन्याचा कालावधी मिळणार नाही।